नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 105 भालोदचे मोक्षनाथ मंदिर, गायत्री मंदिर, रामेश्वर मंदिर आणि दत्त मंदिर. गौतम ऋषींची तपोभूमी असलेल्या या मंदिराची 40 ते 50 फूट जागा नर्मदा मातेने गेल्या 35 वर्षात खाल्ली होती असं साधूने मला सांगितलं. महापुरात प्रचंड ताकदीचा पाण्याचा लोंढा इथल्या भुसभुशीत मातीच्या भिंती कापत जातो. गौतमेश्वर महादेवाच्या देवळात मूळ जबलपूरचा असणाऱ्या साधू महाराजांनी चहा पाजेपर्यंत अजून 2 माताराम माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. त्यामुळे चहाच चहा मिळाला. तिथे दर्शनासाठी आलेल्या अजून 1-2 लोकांना आम्ही त्यातला चहा पाजला. इथे भालोद शहरामध्ये आता बरीच मंदिरं होती. ती सर्व पाहावीत असे मी ठरवले. मुख्य म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या गावाला घाट बांधला आहे असं मला कळलं होतं. परंतु प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यावर असं लक्षात आलं की या घाटाचं सिमेंट कॉन्क्रीट वापरून अतिशय विद्रुपीकरण स्थानिक लोकांनी केलेलं आहे. मूळ दगडी घाट दिसतच नाही असं केलं आहे. हे पाहून थोडंसं वाईट वाटलं. हा रुंडगाव किंवा भालोदमधला एक घाट आपण बघतोय. गावामध्ये रामेश्वराचं एक मंदिर आहे. इथे आजही रोज रात्री पूजा करण्यासाठी अश्वत्थामा स्वतः येतो अशी वदंत आहे. त्यामुळे रात्री या परिसरात कोणीही थांबत नाही. रामेश्वर, विश्वेश्वर, आदित्येश्वर, मोक्षनाथ महादेव, यज्ञेश्वर, गायत्री मंदिर, दत्त मंदिर, देवीचं मंदिर, राम मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठलाचं मंदिर अशी अनेक मंदिरं या गावामध्ये आहेत. परिक्रमेमध्ये जी चूक करायची नसते ती चूक मी या ठिकाणी केली. ती म्हणजे आपण कुठे मुक्काम करायचा हे मी स्वतः मनोमन ठरवून टाकलं. परिक्रमेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कुठे मुक्काम करायचा आहे हे आपण ठरवू नये. ते नर्मदा माईनं आधीच ठरवून ठेवलेलं असतं. अलीकडे भेटलेल्या विविध साधूंशी बोलल्यावर मला असं लक्षात आलं होतं की गायत्री मंदिर ही अतिशय तपस्पूत जागा आहे. एका महान संन्यासी महाराजांनी इथं गायत्री मंत्राची तब्बल 3 पुरश्चरणं केलेली आहेत. त्यानंतर ही मूर्ती स्थापन केलेली आहे. या संन्यासी महाराजांचं दर्शन व्हावं अशी तीव्र इच्छा मनामध्ये होती. परंतु यतिवर्य अज्ञात स्थळी तपाचरणासाठी गेलेले आहेत असं कळालं. मात्र पुढे उत्तर तटावर ध्यानीमनी नसताना मैयानं माझी ती इच्छा पूर्ण केली. इथे समोर मोकळ्या मैदानामध्ये ऊस तोडणी कामगारांची पालं पडलेली होती. आश्रमाची जागा 2.5 एकर होती आणि चांगल्या बागा वगैरे लावलेल्या होत्या. ऊस तोडणी कामगारांची मुलं या बागेमध्ये खेळायची. मला बघताच त्यांनी एकच गलका केला आणि मला गराडा घातला. बाबा मला गोळी द्या, बाबा मला बी द्या, बाबा मला आधी द्या असं त्यांचं मराठी ऐकलं आणि अंतःकरण भरून आलं. परिक्रमेमध्ये मराठी फार कमी ऐकायला मिळतं. म्हणजे परिक्रमावासी जास्त करून मराठीच बोलतात, परंतु आजूबाजूचे लोक मराठी कमी आहेत. नेमक्या शूलपाणीमध्ये माझ्या सगळ्या गोळ्या संपल्या होत्या. तरी देखील काही आहे का हे पाहावं म्हणून मी झोळी उतरवली आणि आतमध्ये हात घातल्याबरोबर खाली तळाशी पडलेल्या काही गोळ्या माझ्या हाताला लागल्या. त्या सर्व मी वाटून टाकल्या. आश्चर्य म्हणजे जितकी मुलं होती बरोबर तितक्याच गोळ्या निघाल्या. नर्मदा मैयाने एकाही बालकाला निराश केलं नाही. किती आश्चर्य आहे. रोज 30 झोळी वापरत असूनही मला या गोळ्या कधी दिसल्या नव्हत्या. सगळी मुले आनंदाने उड्या मारत आपापल्या घरी निघून गेली. सर्वांचे प्लास्टिक मी काढून घेतले होते. ते परत झोळीत कोंबून टाकले. शक्यतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस तोडणी कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड अशा महाराष्ट्रापेक्षा गरीब राज्यातून येतात. परंतु गुजरात हे राज्य आता महाराष्ट्रापेक्षाही श्रीमंत झालेलं असल्यामुळं इथले ऊस तोडणी कामगार हे महाराष्ट्रातल्या शिरपूर, साक्री, धुळे, नंदुरबार या भागातून येतात. मराठी आणि अहिराणी भाषा बोलतात. या मुलांना विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं त्यांनी दिली. गावांची नावं सांगितली. हे आहे भालोदमधलं गायत्री मंदिर. अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं मंदिर आहे. गायत्री मंदिराचा आश्रमाचा परिसर पण खूप छान आहे. या परिसरामध्ये भरपूर मोर आहेत. गायत्री आश्रमाच्या आवारातच नृत्य करणारा हा एक मोर. ही आहे मंदिरातली गायत्री मातेची सुंदर अशी मूर्ती. मूर्ती भव्य आहे. मंदिरातल्या अन्य देवींच्या मूर्ती. इथे गोसेवा देखील चालते. गायत्री मंदिरासमोर पडलेली मराठी ऊसतोडणी कामगारांची पाल आपण बघतोय. मागे मंदिर आणि मठ. मंदिरामध्ये एक साधू बाबा आहे असं त्या मुलांनी मला सांगितलं म्हणून मी आतमध्ये गेलो. जटा न राखलेला शिंदे नावाचा एक सेवेकरी इथे सेवा देत होता. त्याने गेल्या गेल्या मला विचारले, माल है ना? माझ्या लक्षात आले की हा मनुष्य गांजाबद्दल विचारतोय. मी त्याला विचारले, आप कौन से माल की बात कर रहे हैं? मैं तो स्वयं यहाँ माल लूटने आया हूँ. गायत्री मंत्र से बड़ा माल और क्या हो सकता है? एक भी माला करी तो काफ़ी नशा है. मला वाटलं सेवेकरी खुश होईल, परंतु तो माझ्यावरती भडकला आणि त्याने मला सांगितले की इथे राहण्याची सोय होणार नाही. गावामध्ये प्रतापे महाराजांचे दत्त मंदिर आहे. तिथे सर्व मराठी परिक्रमावासी उतरतात. तिथे मी जावे. परंतु हे सर्व तो मला हिंदीमध्ये सांगत होता. मला वाईट वाटले.
आणि गायत्री मातेचे दर्शन घेऊन मी तिथून निघालो. मध्ये थोडीशी यावनी वस्ती आहे. त्यांना दत्त मंदिराचा पत्ता विचारल्यावर कोणी सांगेना. रस्त्याने अजून थोडा पुढे चालत आलो. एक छोटासा 1.5-2 वर्षाचा मुलगा जो नुकताच चालायला लागला होता तो रस्त्याच्या मधोमध चालत चालला होता. याचं नाव होतं व्योम. शेजारीच त्याच्या वडिलांचं किराणामालाचं दुकान होतं. त्याचे आजी आजोबा आणि आई त्याला फिरायला घेऊन आले होते. रस्त्याच्या मधून तो चालतोय म्हणून त्याला बाजूला घ्यावं म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. त्याने मान वर करून कोण आलंय ते पाहिलं आणि चक्क माझा हात धरून तो चालायला लागला. मागे वळून आजी आजोबा आईला त्याने आपणहून टाटा केला. मी त्यांना खूण केली की थांबा, याला ताब्यात घेऊ नका, किती लांब चालतोय ते पाहूया. कसलं काय आणि कसलं काय, हा पठ्ठ्या माझ्याबरोबर मी जाईल तिकडे निघाला की. सगळेजण हसायला लागले. मी सांगितलं की याला जपून ठेवा बरं का, एखाद्या साधूबरोबर जायचा निघून. पूर्वी असेच साधू गावामध्ये यायचे आणि चुणचुणीत मुलं सापडली की त्यांना शिष्य बनवून घेऊन जायचे. आईवडीलही फारसे वाईट वाटून घ्यायचे नाहीत, कारण घरामध्ये भरपूर मुले असायची. एखादे गेल्याने त्यांना फार काही फरक पडायचा नाही. म्हणून तर लहान मुलांना भीती घालण्यासाठी बुवाजी येईल असं म्हणायची पद्धत आपल्या इथं पडली. आज मीच बुवाजी झालो होतो. पण लहान मुलांना साधू लोक मुळातच कमी विचार करत असल्यामुळं साधूंच्या फ्रिक्वेन्सी आवडतात हे मी जागोजागी पाहिले. व्योमला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. आई बाळाशी मराठीमध्ये बोलते हे पाहून मला आश्चर्य वाटले. ही म्हाताराम जळगावची होती आणि गुजराती कुटुंबियामध्ये लग्न करून आली होती. ऑर्कुट आणि फेसबुकने भारतामध्ये बऱ्याच सोयरिकी जुळवल्या, त्यातलीच ही एक. सध्या मात्र इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, स्नॅपचॅटवरून सोयरीक जुळण्याऐवजी वर्षानुवर्ष जुन्या सोयरिकी तुटत आहेत असं कानावर पडतंय. कालाय तस्मै नमः. बाबाजी फोन का वापरत नाहीत याचं एक कारण तुम्हाला आता थोडंफार लक्षात आलं असेल. असो, चालताना मी या गावातील दुमजली घरं पाहत होतो. अतिशय सुंदर सुंदर घरं होती. छोटीशीच परंतु टुमदार आणि नक्षीकाम केलेली अशी घरं होती. बडोदा संस्थानिकांचं हे आवडतं गाव, त्यामुळे या गावावर त्यांची मेहर नजर कायम असायची. या गावात पूर्वी पूर्णपणे गुजराती ब्राह्मण समाजाची वस्ती होती. सध्या प्रत्येक घरातली माणसं नोकरीनिमित्त अहमदाबाद, बडोदा किंवा पुण्या मुंबईला गेलेली असून बरेचसे तरुण परदेशात सुद्धा स्थिर आलेत. त्यामुळे बहुतांश घरं रिकामी पडलेली आहेत किंवा म्हातारी दोघेच घरात राहत आहेत. गावातील यवनांची लोकसंख्या वाढून आता सुमारे 40% झालेली आहे. पूर्वी मंदिरांचं गाव म्हणून ओळख असलेल्या या शहरामध्ये आता अनेक छोट्या मोठ्या मशिदी नव्याने बांधल्या जात आहेत. एकाच वेळी त्या सर्वांची बांग चालू होते. अनेक घरांना कुलूप आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे संस्थापक या गावामध्ये राहतात. मला लोकांनी या कंपनीची नावे पण सांगितली, परंतु मी आता विसरून गेलो. थोडक्यात या मातीतला गुण असा आहे की या गावातले तरुण हे मोठे उद्योजक म्हणून नावारूपाला येतात. असं असतं हे मी स्वतः सांगली जिल्ह्यावरून किंवा सातारच्या माण तालुक्यावरून पाहिलं आहे. अगदी किमान संसाधनांची उपलब्धता आणि बहुतांश संसाधनांचं दुर्भिक्ष असलेलं गाव असलं की त्याच्यामधली मुलं ही किमान संसाधनं वापरून थोडीफार प्रगती करतात आणि त्याच्या बळावर मोठी झेप घेऊन पुढे मोठी मजल मारतात. असं हे साधं सोपं गणित आहे. याउलट सर्व सुखसुविधा असल्या की मुलांना झेप मारायची इच्छाच राहत नाही किंवा अजिबातच सुविधा नसल्या तरी ती मुलं काही करू शकत नाहीत. भालोच्या बाबतीत तो समतोल बरोबर साधला गेला आहे. म्हटलं तर सर्व आहे, म्हटलं तर काहीच नाही. मला या गावाच्या फ्रिक्वेन्सी, या गावाची स्पंदनं फारच आवडली. व्योमच्या दुकानापाशी आलो. तिथं काही लोक रस्त्यावर गप्पा मारत उभे होते. परिक्रमेमध्ये एकदा पुढं गेलं की मागं यायचं नसतं, परंतु शिंदे सेवादारामुळं मला थोडंसं उलटं यावं लागलं होतं. इथे पुन्हा एकदा मी अजून एक चूक केली. आता तरी या माणसांचं ऐकावं, त्यापेक्षा त्यांना मी दत्त मंदिर कुठे आहे असं विचारू लागलो. ते म्हणाले, आम्ही मोक्षनाथ मंदिराचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या मंदिरामध्ये आपण मुक्काम करावा अशी आमची इच्छा आहे. त्यांचा आग्रह मला मोडवेना, म्हणून मी असा विचार केला की सामान इथे ठेवावे आणि दत्त मंदिराची व्यवस्था पाहून यावी आणि नंतर तिथेच मुक्काम करावा. याप्रमाणे मी मोक्षनाथ मंदिरामध्ये गेलो आणि माझं सामान ठेवण्यासाठी जागा शोधू लागलो. मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाल्यामुळं अतिशय सुंदर आणि भव्य असं बांधकाम केलं होतं, परंतु मंदिरामध्ये एवढी अस्वच्छता आणि एवढी घाण होती की झोळी ठेवायला सुद्धा मला जागा सापडेना. कुणीतरी आधीच एक आसन लावलेलं दिसत होतं. त्याच्या शेजारी मी माझं सामान ठेवलं आणि मोक्षनाथाचं दर्शन घेतलं. हे आहे मोक्षनाथाचं मंदिर. मंदिराचं गर्भगृह आणि हे आहेत मोक्षनाथ बाबा. मनात क्षणभर विचार तरळून गेला की सर्वांना मोक्ष देणारा हा परमेश्वर याच्या आजूबाजूला पसरलेल्या कचऱ्याला मोक्ष का बरं देत नसेल. इतक्यात फाड करून मुस्काळत बसावी तसा कानामध्ये आवाज आला. त्यासाठी तर तुला इथं बोलवलं आहे. मी चटकन जणू काही ऐकूच आलं नाही असं दाखवलं आणि बाहेर पळालो. थेट दत्त मंदिर गाठलं. काठाकाठाने चालून खूप दमलो होतो. आज तरी जरा विश्रांती घ्यावी असा विचार करत होतो. पुन्हा पुन्हा त्याच चुका मी करत होतो. दत्त मंदिरात गेलो तर मंदिर बंद होतं. डावीकडं उजवीकडं असं दोन्हीकडं मंदिराच्याच वास्तू आहेत. ही मंदिराची वास्तू आत्रेय असं या परिवाराचं नाव आहे. परमपूज्य प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेलं एकमुखी दत्ताचं हे मंदिर आहे. ही मंदिराची बाजू आहे आणि याच्या समोरच्या बाजूला हे भोजन प्रसाद गृह, भक्त निवास अशी सगळी व्यवस्था आहे.
ह्या बाजूनेच कोणीतरी आलं आणि मंदिर उघडून दिलं. मी दर्शन घेतलं. दत्ताची अतिशय सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती होती. या मूर्तीच्या छाती आणि पोटाचा आकार गोमुखासारखा आहे असं सांगण्यात येतं. साधारण दाक्षिणात्य पद्धतीनं बनवलेल्या सगळ्या मूर्तींचं सौष्ठव हे असंच असतं. आपण पाहिलं तर गोमुखाचा आकार आपल्याला मूर्तीमध्ये दिसतो स्पष्टपणे. स्वतः प्रतापे महाराज या मूर्तीची पूजा करताना दिसत आहेत. पूजा झाल्यावर मूर्ती सालंकृत अशी दिसते. खूप सुंदर दिसते. आतमध्ये एका वेगळ्या सभागृहात टेंबेस्वामींची मूर्ती स्थापन करण्यात आली. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि श्री नृसिंहभान किंवा अक्कलकोटचे स्वामी महाराज यांच्या प्रतिमासुद्धा इथं ठेवलेल्या आहेत. या स्थळाला आता सुशोभीकरण केलं आहे. छान काचा लावल्यात इचिंग केलेल्या. मंदिराच्या आतमध्ये उगवलेलं आणि स्लॅबमध्ये बसवलेलं औदुंबराचं एक झाड आहे. याला शिंदूर फासलेला होता. हेच ते दत्तप्रभूंचं स्थान आणि त्याच्या शेजारी असलेला औदुंबर वृक्ष, हे दोन्ही एक अतूट नातं आहे. जिथे दत्ताचं स्थान आहे तिथे औदुंबराचं झाड असतंच. श्री औदुंबर तरुतळी साजरी ती मूर्ती सावळी. माहितीपूर्ण पाट्या सर्वत्र लावलेल्या होत्या. परंतु मंदिराचे प्रमुख श्री प्रतापे महाराज मात्र इथे नव्हते. तर ते गरुडेश्वराला काही कार्यक्रमानिमित्त गेले तसं कळालं. समोर भोजनप्रसाद आणि चहा पाण्याची व्यवस्था होती. तिथे मला चहा पिण्यासाठी त्यांनी नेलं. बाहेर गावावरून आलेले काही सेवक लोक इथं सेवा देतात. एक दाम्पत्य होतं. मैयाच्या बाजूला निवासाची एक वेगळी व्यवस्था परिक्रमावासींसाठी केलेली आहे. हे त्या व्यवस्थेचं दार आहे. इथून आत गेल्यावर परिक्रमावासींना उतरायची एक पत्र्याची शेड केलेली दिसते. काकू म्हणाल्या की सोय आहे आणि काका म्हणाले इथे सोय होणार नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की हरकत नाही, मी तसंही मोक्षनाथ मंदिरामध्ये उतरलेलो आहे. हा दत्त मंदिर आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर आहे. इथून मैयाचं खूप छान दर्शन होतं. या हॉलमध्ये अतिशय माहितीपूर्ण पाट्या मराठी भाषेमध्ये सर्वत्र लावलेल्या होत्या. चालण्याचे फायदे, व्यायामाचे फायदे वगैरे सर्वसामान्य भाषेमध्ये कळतील अशा रीतीनं प्रतापे महाराजांनी सर्वत्र लावले होते. हा दत्त मंदिर आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर असलेला आहे. त्यामुळे इथून मैयाचं खूप छान दर्शन होतं. प्रतापे महाराज एका वृत्तपत्राचे संपादक होते. त्यामुळे सर्वत्र लिखाणच लिखाण होते. आपण बघू शकताय. आपल्याला वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन आपण हे वाचूयात. आरोग्यासाठी पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा असं लिहिलेले भरपूर मुद्दे याच्यामध्ये आहेत. अर्थात याच्यामध्ये शरीरातले 50% स्नायू आणि हाडं पायामध्ये असं म्हटलं आहे. परंतु केवळ चालण्यामुळं शरीरातले 50% स्नायू वापरले जात नाहीत हे देखील आपण लक्षात घ्यावं. त्यासाठी पायावर ताण येईल अशा पद्धतीनं वजन उचलून उठावे बसावं लागतं. म्हणजे पायातल्या स्नायूंची पूर्ण क्षमता वापरली जाते. चालण्यामध्ये फार कमी स्नायूंना पूर्ण ताण बसतो. त्यामुळे आपण परिक्रमेमध्ये इतकं चालू शकतो. चालताना पाय फक्त आपला कोष्ठ उचलतात आणि कोष्ठाला प्रत्येक पावलागणिक पुढं सरकवायचं काम करतात. त्याच्यामध्ये पायाच्या स्नायूंवर फारसं ताण येत नसतो. पळण्यामध्ये तो ताण येतो, चालण्यामध्ये येत नाही. अजूनही बऱ्याच विषयांना स्पर्श करणाऱ्या पाट्या महाराजांनी लावल्या होत्या. व्हॉट इज ओम, डू यू नो युअर नंबर्स, आधुनिक वैद्यकशास्त्रात सांगितले जाणारे आकडे इथं लावलेले होते. अशा आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या पाट्या बघून तर मी उडालोच. आता ही पाटी समोर आलेलीच आहे. BP, कोलेस्ट्रॉल, विटॅमिन, HbA1c, बोन डेन्सिटी, विटॅमिन D, क्रिएटिनिन, हिमोग्लोबिन. तर आपण एकदा खरोखरच परिक्रमेमुळं काय काय होतं ते पाहूयात. ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब बऱ्यापैकी नियंत्रित राहतो. कारण चालण्यामुळे तुमचे कष्ट वाढतात आणि रक्ताचा पुरवठा आणि मागणी दोन्ही वाढतं. आय विजन म्हणजे दृष्टी सुधारते, कारण तुम्ही सतत जवळ लांब पाहत राहता. त्यामुळे डोळ्याच्या स्नायूंना चांगलं काम मिळतं. ह्या तटावर बघतो आपण, कधी त्या तटावर बघतो. त्यामुळे डोळ्याचे स्नायू सतत कमी जास्त लांबीला ताणले जातात. सतत विविध प्रकारच्या भाज्या आणि नानाविध कडधान्य तसेच धान्याचे किंवा भरडधान्याचे पदार्थ खाल्ल्यामुळं रक्तातलं हिमोग्लोबिन अथवा लोह अतिशय उत्तम प्रमाणात राहतं. कोलेस्ट्रॉल तर जळून खाकच होतं. सर्व अनावश्यक चरबी जळून जाते. क्रिएटिनिनची पातळी देखील चांगली मर्यादित राहते. कोवळ्या सूर्यप्रकाशातून भरपूर विटॅमिन D आपल्याला मिळत राहतं. मध्ययुध मिळणाऱ्या नद्या, विविध प्रकारचे अन्न खाऊन सर्व जीवनसत्वे शरीराला मिळतात. B12ची सुद्धा कमतरता जाणवत नाही. भरपूर चालल्यामुळं बोन डेन्सिटी अर्थात अस्थींची घनता मात्र थोडीशी कमी होते. अर्थात हे सर्व आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार पाहिले जाणारे घटक आहेत. परंतु वैद्यकशास्त्रानुसार किंवा आयुर्वेदानुसार पाहायला गेलं तर आपलं वात, पित्त, कफ हे त्रिदोष आणि शरीरातले सगळे धातू परिक्रमेदरम्यान अत्यंत संतुलित राहतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुठलाही रोग चटकन आपल्याला होत नाही. शारीरिक रोगांना व्याधी म्हणतात आणि मानसिक रोगांना आधी म्हणतात.
परिक्रमेदरम्यान सतत नर्मदा मातेचं स्मरण केल्यामुळं आणि विविध तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतल्यामुळं तसेच साधू संतांचे सत्संग घडल्यामुळं मानसिक रोग देखील बरे होऊन जातात आणि मनुष्य आधिव्याधीमुक्त होऊन जातो. एक वेळ आधिव्याधी परवडल्या, परंतु उपाधी हा अतिशय बेकार रोग आहे. तो देखील नर्मदा मैया दूर करते. उपाधी म्हणजे मी कोणीतरी आहे याचा अहंकारयुक्त जाणीव. उदाहरणार्थ, मी शिक्षक आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी सरकारी अधिकारी आहे, मी पैसेवाला आहे, मी इंजिनियर आहे, मी सुशिक्षित आहे, मी विवाहित आहे, किंवा अगदी मी साधू आहे, मी संन्यासी आहे, आणि शेवटचं म्हणजे मी एक परिक्रमावासी आहे. या सगळ्या उपाधीच आहेत. रंगावधूत महाराज यांच्या दत्तभावनी या स्तोत्रामध्ये ते हेच सांगतात. आधी व्याधी उपाधी सर्व, टळे स्मरण मात्र ती सर्व. गुरुचरित्रातल्या 52 अध्यायांचा सार म्हणून रंगावधूत महाराजांनी ही दत्तभावनी सांगितली. मला हे स्तोत्र फार आवडतं आणि मी दत्ताचं मंदिर आलं की तिथे स्तोत्र आवर्जून म्हणायचो. माझ्याकडे असलेल्या पुस्तकामध्ये सगळ्याच देवांची स्तोत्र होती. त्यामुळे कुठल्या देवाच्या मंदिरामध्ये जायचो त्या देवापुढे त्या देवाचं स्तोत्र स्तवन म्हणायचो. त्यात खूप आनंद मिळायचा. असो, ते सर्व भित्तीफलक वाचले आणि चहा पिऊन मंदिराकडे निघालो. वाटेत सुंदर अशी टुमदार दुमजली घरं होती. त्यावरील अप्रतिम नक्षीकाम पाहत चालू लागलो. भालोदच्या घरांवरचं सुंदर असं नक्षीकाम आपण बघतोय. प्रत्येक घर असं छोटं असलं तरी सुद्धा अतिशय सुंदर आहे. या भागातल्या घरांची प्रातिनिधिक चित्र आहेत. अशी अनेक घरं इथं आहेत. इथल्या प्रत्येक गावात आहेत. माझा सगळा संचार हा याच भागामध्ये सुरू होता. आपण जर बघितलं तर लाल खूण केलेलं जे मंदिर आहे ते मोक्षनाथाचं मंदिर आहे. खाली महादेव टेम्पल असं लिहिलं आहे. तिथे गौतमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. दत्त मंदिर भालोद आपल्याला दिसतंय मध्ये, आणि वरच्या बाजूला गायत्री टेम्पल, गायत्री मंदिर दिसतंय. त्याच्यासमोर ऊस तोडणी कामगारांची पालं पण दिसत आहेत. गावात एक विठ्ठल मंदिर देखील आहे. त्याचं दर्शन करून आलो आणि पुन्हा एकदा मोक्षनाथ मंदिराकडे निघालो. मनात विचार करू लागलो, आपल्याला आज चार चहा नर्मदा मातेनं पाजलेत, तरी देखील जर मी मंदिर स्वच्छ केलं नाही तर माझ्यासारखा नतद्रष्ट मीच. आणि म्हणून मी ठरवून मंदिराच्या स्वच्छतेला लागलो. एक 22-23 वर्षाचा तरुण उंच कानडी संन्यासी तिथं उतरलेला होता. गेले 4 महिने तो याच ठिकाणी राहत होता असं मला कळालं. मंदिराच्या समोर मोकळं पटांगण होतं. तिथं एका काठेवाडी दाम्पत्यानं भांडीकुंडी विकण्याचं उघडं दुकान लावलं होतं. बाकी तो प्लॉट मोकळा होता. एक प्रचंड वटवृक्ष तिथं होता. त्याच्या तळाशी दिवसभर बसून हा साधू साधना करायचा आणि मुक्कामाला मंदिरात यायचा. मी तोडकं मोडकं कानडी बोलल्यावर हा खुश झाला. तो राहतोय तेवढी 4 फूट बाय 6 फूट जागा सोडली तर संपूर्ण मंदिर धुळीनं आणि कचऱ्यानं माखलेलं होतं. मी आधी मंदिर परिसराची पाहणी करून आलो. मंदिराच्या वर 5000 लिटर क्षमतेची मोठी टाकी होती. सिंटेक्सची काळ्या रंगाची टाकी होती. तिच्यातलं पाणी कधीच न काढल्यामुळं खराब व्हायला सुरुवात झाली होती. नळामध्ये सुद्धा शेवाळ अडकून बसलं होतं. परंतु टाकी सुदैवानं भरलेली असल्यामुळं तिच्या दाबामुळं सर्व नळ स्वच्छ झाले आणि मी मोठी नळी जोडून संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ धुवून घ्यायला सुरुवात केली. मोक्षनाथ मंदिराच्या कळसाच्या मागे दिसणारी हीच ती पाण्याची टाकी आपण बघू शकताय. खूप मोठी टाकी आहे. हे कळस पण खूप मोठे आहेत. आधी सगळा कचरा झाडून बाहेर गोळा केला. मंदिराच्या परिसरामध्ये देखील प्रचंड कचरा साठलेला होता. या कचऱ्याचे इतके मोठे ढीग झाले की ते मी पेटवून दिल्यावर रात्री 12 वाजेपर्यंत जळत होते. मंदिरासमोर प्रचंड दगडमाती राडारोडा पडलेला होता. तो उपसल्यावर त्यातून स्टीलची ताटं, वाट्या, चमचे इत्यादी निघाले. ती सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ करून मी ठेवून दिली. मंदिराचा संपूर्ण परिसर बाहेरून आणि आतून चकाचक करून टाकला. मला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली आहे असं मला जाणवलं. तो साधू तरुण बसल्या बसल्या मला शाबासकी देत होता आणि मला त्याचा मनापासून राग आला. परंतु मी काही बोललो नाही. इतके सळसळते तरुण रक्त असताना हा इतक्या घाणीमध्ये 4 महिने राहायची इच्छाच कशी होती. जो व्यक्ती त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू शकत नाही तो त्याचं मन षडविकारांपासून स्वच्छ कसं काय ठेवणार. हे मोक्षनाथ मंदिराच्या आतल्या बाजूचं चित्र आहे. जिथं पांढरं आसन लावलं ना तिथेच त्या संन्यासी महाराजांनी आसन लावलं होतं. त्याच्या पलीकडे मी माझं आसन लावलं. तत्पूर्वी सगळी फरशी धुवून घेतली. पलीकडच्या 2 खिडक्या ज्या दिसत आहेत तिथे इतका कचरा पडला होता की उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आता तर सगळा परिसर स्वच्छ झालेला आपल्याला दिसतोय. इतक्यात दिल्ली आणि धुळे इथले 2 परिक्रमावासी आले. त्यांना वाटलं की मी इथला सेवेकरी आहे आणि म्हणून त्यांनी मला विचारलं की इथं आमची राहण्याची सोय होऊ शकते काय. मी त्यांना सांगितलं की आज माझा स्वच्छतेचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही जरी राहिलात तरी तुम्हाला निवांत आरामात बसता येणार नाही. त्यापेक्षा शेजारी दत्त मंदिर आहे तिथे चौकशी करून या. त्याप्रमाणे ते दत्त मंदिरात गेले आणि तिथेच उतरले. परंतु थोड्याच वेळात धुळ्याचा मुलगा माझ्या मदतीसाठी परत आला आणि त्याने मला इतकी मदत केली की विचारू नका. मदतीला अजून 2 हात आल्यावर माझे बळ चौपट झाले. मंदिरातील सर्व अनावश्यक वस्तू मी बाहेर टाकून दिल्या. एक मोठी ताडपत्री जमिनीतून निघाली. ती धुवून त्याची घडी करून ठेवून दिली. बाहेरचा परिसर समतल करून घेतला. नळी लावून सगळं मंदिर चकाचक धुतलं. बाहेर देखील सडा घातला.
माझा हा सर्व कार्यक्रम सुरू असताना गावातील अनेक माणसं गुपचूप येऊन बघून गेली. मी कोणालाही काही बोललो नाही. एका माणसाने येऊन सांगितलं की उद्या सकाळी पाणी येणार आहे, त्यामुळं आता टाकीतलं पाणी संपलं की भास करा. एवढ्यात पाणी संपलंच. पाणी बाहेर जाण्याचा मार्ग देखील मी स्वच्छ केला. पाणी झाडांना मिळेल अशी व्यवस्था केली. एकंदरीत परिसर एकदम छान दिसायला लागला. इतक्यात तरुण संन्यासी काहीतरी ज्ञान शिकू लागला. माझा कडेलोट झाला आणि मी त्याला चांगला झापला. मी त्याला म्हणालो, अरे तू कोणीही अस, परंतु समोर एखादा मनुष्य कष्ट करतोय तर त्याला निदान हातभार तरी लावू शकतोस की नाही. इतके धडधाकट शरीर काय कामाचे. तो म्हणाला, परंतु मी तर संन्यासी आहे. मला याला सांगावे की न सांगावे असा प्रश्न पडला होता. परंतु त्याच द्विधा मनस्थितीमध्ये मी महादेवांना नमस्कार करायला गेलो आणि त्यांनी उजवा कौल दिला. मग काय, त्याला समोर बसवलं आणि चांगलं तासभर व्याख्यान दिलं. संन्यास म्हणजे काय, संन्यस्त वृत्ती म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, विरक्ती म्हणजे काय, याबाबत त्याच्या मनात असलेले सर्व संभ्रम मी नर्मदा मातेचे स्मरण करत जे काही सुचलं ते सांगत दूर केले. दुर्दैवाने संन्यास घेतल्यापासून त्याला 4 चांगल्या गोष्टी सांगणारं कोणी भेटलंच नव्हतं. त्यामुळे ह्याला वाटेल तसे हा जगत होता. याला असे वाटत होते की आजूबाजूला असलेल्या दृश्यामध्ये आपण अडकले नाही पाहिजे. परंतु मी पोटतिडकीने सांगितलेलं त्याला पटलं आहे असं मला जाणवलं. त्यामुळे मी विषय बदलला. हा भोजनासाठी दत्तमंदिरात जात असे. मंदिर स्वच्छता अभियान सुमारे 2.5 तास चाललं होतं. आज पुन्हा एकदा मैयाची आरती कचऱ्याच्या ज्योती भेटून झाली. म्हणजे मी रितसर आरती केली, परंतु संपूर्ण आरती होईपर्यंत कचरा जळतच होता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तो जळत राहिला. माझे सर्व कष्ट गावातल्या काही महिला एकत्र येऊन पाहत होत्या. आता दत्तमंदिरात जाऊन भिक्षा मागावी असा माझा विचार चालू होता. इतक्यात एक म्हातारा माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, महाराज तुम्ही पावभाजी खाता का? पावभाजी? पावभाजी? मी विचारात पडलो. ती म्हणाली, काळजी करू नका, हा गुजरात आहे, आम्ही कांदा लसूण घालत नाही. मी म्हणालो, असा माझा काही नियम नाही, परंतु दत्तमंदिरामध्ये जेवण मिळतं असं मला कळालं आहे. इतक्यात एक एक करत 7-8 जणी आल्या. त्या सर्वजण गुजरातीमध्ये बोलत होत्या, परंतु काय बोलतात ते मला कळत होतं. एक जण म्हणाली, अगं विचारतेस काय, त्यांना बोलव आपल्याबरोबर पावभाजी खायला. एक जण म्हणाली, तसं नको, त्यांच्या नियमात बसत असेल ना तरच, नाही तर कशाला आग्रह करायचा. एक जण म्हणाली, अगं तू खूप थकला असेल, आल्यापासून अखंड कामात आहे. एक हुशार म्हातारी मात्र म्हणाली, काय तो निर्णय लवकर घ्या, नाहीतर तो संन्यासी बाबा येईल याच्या मागं शेपटासारखा. आणि खरोखरच तो संन्यासी आलाच. मला म्हणाला, चला की भोजनप्रसाद घ्यायला दत्तमंदिरात जाऊ. मी म्हणालो, अहो मी आज इथेच भोजनप्रसाद घेणार आहे. तो म्हणाला, बरं ठीक आहे, मी पण तुमच्यासोबतच घेतो. तो संन्यासी त्या स्त्रियांना अजिबात आवडत नव्हता हे त्यांच्या तोंडावरून मला लगेच लक्षात आलं. तशी सूचना मला देणाऱ्या अनेक घटना पुढे घडल्या. नाईलाजानं त्या महिलांनी त्यालासुद्धा माझ्या शेजारीच पावभाजी खायला बसवलं. या गावातल्या महिलांचा बिशीचा गट होता आणि दर महिन्याला एका कोणाच्या तरी घरी एखादा पदार्थ करून खायचा असा त्यांचा कार्यक्रम असायचा. आता गंमत पहा बरं का. परवाच पोईच्या इथल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये मी जे भोजनाचे स्टॉल पाहिले ना, तिथे गरम गरम पावभाजी पाहून मला पावभाजी खायची तीव्र इच्छा झाली होती. अगदी मनापासून इच्छा झाली होती. परंतु कढी खिचडीचं कुपन मिळाल्यामुळं गुपचूप कढी खिचडी खाऊन झोपलो होतो. आज नर्मदाबाईनं ती इच्छा पूर्ण केली. संन्याशानं 4च पाव खाल्ले आणि उठून निघून गेला. आता माझी पंचायत झाली. केवळ चालून थकलेला असताना मी 5-6 तिक्कड आरामात खायचो. हे पाव म्हणजे अगदीच पुचकांडे होते. 4 पाव म्हणजे एका तिक्कडाचा ऐवज होता. त्यामुळे किमान 10-20 तरी पाव खावेत असे माझ्या डोक्यात होते. किंबहुना तेवढी भूक मला कष्ट करून लागलेली होती. आणि तेवढ्यात हा बाबा उठून गेला. सर्व माता भगिनींच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्याच्याकडे बघू नका, तुम्हाला हवं तेवढं खा. अतिशय सुंदर अशी पावभाजी माझ्यासमोर चुलीवर रटारटा शिजत होती. त्यावर चमचा चमचा अस्सल गावरान लोणी घातलं जात होतं. पाव देखील लोण्यामध्ये आंघोळ करून बाहेर पडत होते. खाताना अक्षरशः हातावरून लोण्याचे उघळ जात होते. मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच की काय असं मला झालं. गमतीचा भाग सोडून द्या, परंतु अतिशय पोटभर पावभाजी खाल्ली. मस्त ढेकर आल्याबरोबर सर्व मातांनी टाळ्या वाजवल्या. त्यातल्या प्रत्येक स्त्रीला आपल्याच उपाशी मुलाला जीव घातल्याचं समाधान मिळत होतं. हे मी स्वतः त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांनी मला सांगितलं की रात्री भूक लागली तर इथं शेजारी घर आहे ना, त्याचं दार वाजवा, तिथं थोडीशी पावभाजी तुमच्यासाठी काढून ठेवतो. आणि हो, त्या संन्याशाला सोबत आणू नका बरं का. मला फार वाईट वाटलं. त्याच्या आचरणामध्ये बाकी काही चूक नव्हती, फक्त काही किरकोळ गोष्टी तो करत नसल्यामुळं गावाला नकोसा झाला होता. संन्यासी लोकांचे आचारधर्म तो व्यवस्थित पाळत होता, फक्त ग्रामस्थांमध्ये मिळून मिसळून राहत नव्हता. आणि दुसरं म्हणजे त्याला संन्यासी म्हणजे कोणतरी वेगळा आहे, कोणतरी श्रेष्ठ आहे असा एक सुप्त भाव त्याच्या मनामध्ये जागृत झालेला होता. त्यामुळे इतरांशी तो थोडासा फटकून वागायचा. त्यामुळे समाजानेही त्याला त्याच्या पायरीनुसारच ठेवले होते. मला आतून आवाज येऊ लागला की आज याची शाळा घे. मला मूर्तिकलेची आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात विविध गुणदर्शन स्पर्धा असतात, त्यामध्ये मी मूर्तिकला वगैरे करायचो. तिथे ती आवड निर्माण झाली. घरच्या पूजेसाठी मी हनुमंताची एक मूर्ती घडवली. ही मूर्ती दगडावर बनवलेली असून त्याच्यामध्ये तारा आणि एमसिलचा वापर करून ते वाळण्याच्या आत म्हणजे 15 मिनिटाच्या आत ती मूर्ती बनवलेली. हीच ती डोहाळा पौर्णिमेच्या निमित्तानं घरच्या घरी बनवलेली प्रताप मारुतीरायाची मूर्ती. मला मारुती पाहिजे असा डोहाळा
झाला होता. पंचधातूपासून अतिशय सुंदर अशा देवतांच्या मूर्ती करणारे भारतातील एकमेव प्रसिद्ध गाव म्हणजे स्वामीमलई म्हणून दक्षिण भारतामध्ये आहे. तिथं जाऊन मी ते सगळं शास्त्र पाहून एकलव्य पद्धतीनं शिकून आलो आहे. आणि माझा एक मित्र आहे, त्याला देखील याची आवड आहे. त्यामुळे त्यानं ब्रॉन्झपासून मूर्ती करण्याचा कारखानाच नुकताच पुण्यामध्ये थाटला आहे. तिथं जाऊन त्याला मूर्ती बनवण्यासाठी मदत करायला मला आवडतं. त्याला घेऊन मी देखील स्वामीमलईची यात्रा केलेली आहे. असो, सांगायचं तात्पर्य असं की मूर्ती बनवण्याचे 2 प्रकार असतात. एक असतो मऊ मातीचा गोळा घेऊन त्याची मूर्ती. मऊ मातीचा गोळा घेतला तर त्याला हाताने आकार देत मूर्ती घडवता येते. हे फार सोपे असते, कारण गोळ्याला कुठलाच आकार नसतो आणि मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत गोळ्याकडून विरोधसुद्धा होत नाही. दुसरा प्रकार मात्र कठीण असतो. कठोर लाकूड किंवा दगडाची मूर्ती घडवताना मात्र तुम्हाला आकार देता येणं शक्य नसतं. तर अशा अतिशय कठोर आणि तीव्र टोकदार टोचणारे आघात करून नको असलेला भाग तुम्हाला उडवून टाकावा लागतो. म्हणजे हवा असलेला भाग शिल्लक राहतो, ज्याला आपण मूर्ती म्हणतो. लहान मुलांना घडवणे किंवा त्यांच्यावर संस्कार करणे हे मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवण्यासारखे असते. परंतु मोठ्या माणसाला काहीतरी शिकवायचं म्हणलं तर ते मात्र कठोर भाषा आणि टोचून बोलणं याशिवाय ते साध्य होणं अशक्य असतं. आता मला या पाषाणाला टाके मारण्याची आज्ञा झाली होती. त्यामुळे गोडगोड बोलून त्याला घेऊन बसलो. आधी त्याच्याकडून 4 गोष्टी शिकायचा प्रयत्न केला, परंतु तो फारच कच्चा होता. त्याचं कच्चं असणं किंवा अज्ञानी असणं याला माझा विरोध नव्हता, परंतु आपण महाज्ञानी आहोत असा आव तो आणत होता, हे फार घातक होतं. आता मी छिन्नी हातोडीचं काम चालू केलं. रात्री बऱ्याच उशीरपर्यंत मी त्याला कधी झापत राहिलो तर कधी गोडी गुलाबीनं 4 चांगल्या गोष्टी सांगत राहिलो. अजून हा संन्यासी वयानं लहान होता, त्यामुळे आताच जर त्यानं त्या चुका सुधारल्या असत्या तर पुढे त्याला अनेक दशके उत्तम संन्यासी जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली असती. मी प्राध्यापकाच्या भूमिकेत शिरल्यावर तो देखील लगेच विद्यार्थी झाला आणि मला गावकऱ्यांच्या वगैरे तक्रारी सांगू लागला. त्याचं म्हणणं असं होतं की गावकरी त्याला सहकार्य करत नाहीत. मला मात्र याच ग्रामस्थांनी उत्तम अशी मदत केली होती. मगाशी कचरा पेटवताना सुद्धा समोरच्या उघड्यावर दुकान लावलेलं जे दाम्पत्य ना, त्यातली तरुण महिला माझ्या मदतीला आपणहून आली होती. तिची पण एक गंमतच झाली. तिची उंची 6 फुटाच्या वर होती. तब्येत मजबूत, प्रकृती अतिशय धडधाकट आणि उत्तम होती. मी त्याला सहज म्हणून गेलो की तुझ्यासारखी व्यक्ती खरं म्हणजे लष्करामध्ये किंवा पोलीस दलामध्ये पाहिजे होती. यावर तिनं देखील तिची अशीच इच्छा होती असं मला सांगितलं. परंतु पतीमुळे सर्व अर्धवट राहिलं असं सांगून ती तिच्या पतीबद्दलच्या तक्रारींचा पाढा माझ्यापुढे वाचायला तिनं सुरुवात केली. मी ताबडतोब तिला तिथेच थांबवलं आणि सांगितलं की काहीही झालं तरी देखील अनोळखी व्यक्तीच्या समोर तो आपल्या पतीबद्दल असं विपरीत मत व्यक्त करणं योग्य नाही आणि धर्माला धरून नाही. तो कसाही असला आणि काहीही करत असला किंवा करत नसला तरी देखील दिवसभर उन्हातानामध्ये बसून हे जे दुकान तो चालवतोय ते स्वतःसाठी न चालवता तुझ्या संसारासाठी चालवतोय ना. त्यामुळं एक गृहिणी म्हणून किंवा एक पतिव्रता म्हणून तिचंही वागणं चुकीचं आहे. संसार दोघांचा असतो, त्यामुळे त्यातला प्रश्न दोघांनी सोडवायचे असतात. त्यामध्ये तिसरा घुसला की सगळा विचकावून जातो. हे तिला मी सांगितलं आणि तिला देखील ते पटलं. तिनं मनापासून माझी क्षमा मागितली आणि गेल्यावरती पतीशी खूप प्रेमाने वागते असं मला लगेचच दिसून आलं. आता हीच तरुणी त्याला साधण्याला बसल्यावर त्रास द्यायची असं त्याचं म्हणणं होतं. आता याने जर तिकडे लक्षच दिलं नाही तर याला कसं काय कळणार की ती काय करते. त्यामुळे याचीच एकाग्रता कमी पडते हे माझ्या लक्षात आलं. तिने मला थोड्या वेळापूर्वी कशी मदत केली किंवा गावातल्या अन्य सदस्यांनी कसे सहकार्य केले वगैरे या तरुण संन्यासाला अशी अनेक उदाहरणं देऊन मी सांगितलं की ग्रामस्थ चुकीचे नसतात तर आपली त्यांच्या प्रती असलेली धारणा चुकीची असू शकते. आज मला काय झालं होतं माहीत नाही. आज माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी उपदेश माझ्या माध्यमातून दिला जावा अशी योजना नर्मदा मातेनं करून ठेवली होती. व्योमचे वडील मला भेटायला आले. त्यांनी बाहेर नेऊन मला त्यांच्या गावातल्या सगळ्या तरुणांची ओळख करून दिली. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण चौकामध्ये बसून 2-3 तास गप्पा मारायचे आणि मगच झोपी जायचे. गावामध्ये ज्या काही समस्या मला स्पष्टपणे दिसत होत्या आणि जे काही संभाव्य धोके जाणवत होते त्या विषयांवर त्यांच्याशी सुमारे 2-3 तास मी चर्चा केली. त्यांना माहिती नव्हती अशी बरीच माहिती त्यांना मिळाली आणि माझ्याही ज्ञानामध्ये त्या तरुणामुळं बरीच भर पडली. गावातल्या अनेक मुली गायब झाल्यामुळे हळूहळू ग्रामस्थ गाव सोडून परगावी राहण्यास प्राधान्य देऊ लागले होते. अनेक गंभीर विषयांवर आमच्या चर्चा झाल्या. महाराष्ट्रातली तरुण मुलं जशी नैसर्गिकरित्या संघटनशील असतात तशी गुजराती मुलं नसतात असं मला जाणवलं. अर्थात त्यात त्यांचा दोष नाही, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाच्या रक्तामध्ये शिवछत्रपतींच्या संस्कारांचं रक्त वाहतंय. त्यामुळं आपसुकच आपला समाज संघटित होतो. तसं गुजरातमध्ये फारसं कोणी संघटनेचं आदर्श व्यक्तिमत्व इतिहासात तरी झालेलं नाही आणि सध्या जे कुशल गुजराती संघटक प्रसिद्धी पावलेले आहेत ते देखील शिवछत्रपतींनाच आदर्श मानतात, हे उल्लेखनीय आहे. असो, या गावामध्ये अजून एक मोठा त्रास होता, मगरींचा उपद्रव. याच वर्षी 2 अभद्र घटना घडल्या होत्या. एका घटनेमध्ये एका NRI अर्थात अनिवासी भारतीयाला मगरीने पाण्यामध्ये खेचून भारताची परमनंट रेसिडेन्सी अर्थात कायम नागरिकत्व प्रदान केलं होतं. तर दुसऱ्या घटनेमध्ये सकाळी धुणं धुण्यासाठी गेलेल्या एका मातारामला मगरीने जलसमाधी दिली होती. ही ज्या मुलाची आई होती तो देखील तिथेच उपस्थित होता.
त्याच्यामुळे त्याच्याकडून मी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. मगरीनं धुणं आपटणाऱ्या त्या महिलेला केवळ पाण्यामध्ये खिचून सोडून दिलं होतं, परंतु पाणी खोल असल्यामुळं आणि पोहता येत नसल्यामुळं त्यांचा दुर्दैवी अंत झाला. भालुदना नर्मदा नदी किनारे महिला मगरनो कोविळो पनी, अशा प्रकारच्या बातम्या इथं वृत्तपत्रांमध्ये अतिशय नित्याच्या आहेत. अशाच एका महिलेला भालोदच्या महिलेनं मगरीनं मारल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. मगरींच्या दहशतीमुळे गावातलं कोणीही स्नानासाठी खाली घाटावर जात नसे. केवळ समोर असलेल्या मोठी कोरल गावामध्ये जाणारी लॉन्च सेवा तेवढी चालू असायची. इकडे आड तिकडे विहीर अशी या गावाची अवस्था झालेली होती. इथले सगळेच प्रवासी आणि नावाडी मगरीच्या बाबतीत अत्यंत सावध असतात असं माझ्या लक्षात आलं. नावेतून प्रवास करताना कोणीही चुकूनही पाण्यामध्ये हात घालत नाहीत. इथे दूरवर दिसणारे मोठे विजेचे मनोरे जे दिसतात ना, ते तोटीद्रा नावाचं गाव आहे. पुढे हीच वीज भरुच मार्गे अंकलेश्वरला जाते. अखेरीस रात्री 12 वाजता सर्वांचा निरोप घेतला. कचऱ्याचे ढीग पूर्णपणे विझले त्याची खात्री केली आणि खाली उकाडा होत असल्यामुळं मंदिराच्या गच्चीमध्ये जाऊन झोपी गेलो. निरभ्र आकाशाकडे पाहत कधी डोळा लागला कळलंच नाही. भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे जाग आली. दत्त मंदिराच्या शेजारी राहणारे एक दाम्पत्य होते. यांनी कालच मला भोजनप्रसादी द्यायची त्यांची इच्छा होती, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठून त्या काका काकूंनी मला चहा आणि बालभोग दिला. मोक्षनाथ मंदिराच्या शेजारीच एका वयोवृद्ध म्हाताऱ्या साध्वीने एक खोली बांधून ठेवली होती आणि त्याला जोडून संडास बाथरूम बांधलेलं होतं. काल ज्यांच्या घरी माझी पावभाजी ठेवली होती त्या माताजींनी मला पहाटे गुपचूप त्या संडास बाथरूमची किल्ली देऊन ठेवली आणि सांगितलं, संन्याशाला सांगू नकोस. मी तिथंच स्नान वगैरे आटोपलं आणि बाहेर आल्यावर त्यांनी मला विचारलं की आता किती दिवस मी मंदिरात राहणार आहे. किती दिवस? अहो आई, मी तर आता काही मिनिटात इथून निघतोय, मी त्यांना सांगितलं. त्यांचा चेहरा प्रश्नार्थक झाला. त्या मला म्हणाल्या, तुला जर इथं राहायचंच नव्हतं तर मग एवढी साफसफाई कशाला केलीस? आम्हाला सर्वांना वाटलं की तू आता इथं चातुर्मासासाठी राहणार आहेस, परंतु माझा तसा काही इरादा नाही हे पाहिल्यावर त्यांना आश्चर्य वाटू लागलं. मी त्यांना सांगितलं की प्रश्न किती दिवस राहणार याचा नाही, प्रश्न असा आहे की देवाला आपण किती दिवस असं गाडीमध्ये ठेवायचं. त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी मला मनापासून आशीर्वाद दिला. आता मी सर्व सामान गोळा करून निघणार इतक्यात तरुण संन्यासी स्नान वगैरे आटोपून आला आणि मला म्हणाला, 1-2च मिनटं येता का, तुम्हाला माझी साधनेची जागा दाखवतो. मला देखील कौतुक वाटलं आणि आनंदानं त्याच्या मागे गेलो. समोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये एक पडकं बांधकाम होतं आणि प्रचंड वटवृक्ष होता. त्याच्याखाली एका दगडावर हा दिवसभर बसायचा, परंतु सगळीकडे मला कचरा आणि पालावाचोळा दिसायला लागला. मी त्याला म्हणालो की अहो स्वामीजी, इथं तर सर्व केर कचराच पडला आहे, मग तुम्ही साधनेला कसे काय बसता? संन्यासी म्हणाला, बाबाजी तीच तर अडचण आहे, मला इथं साधनेसाठी योग्य असं वातावरण निर्माणच होत नाही. त्यामुळं तुम्ही जाण्यापूर्वी हा परिसर झाडून स्वच्छ करून जावं. हे वाक्य ऐकलं मात्र माझी अवस्था काय झाली असेल हे आता वाचकांना वेगळं सांगायची गरज नाही. एका क्षणात माझा पारा सटकला आणि मी त्याला चांगलं फैलावर घेतलं. गाढवापुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ भरा होता असं या तरुणाचं काम होतं. मी स्पष्ट शब्दात सगळं वर्म सांगितलं की रे तुला काल डोकेफोड करून मी तुला जे काय सांगितलं त्यातून हेच शिकलास का? अरे गधड्या, स्वतःची साधना करण्यासाठी तरी किमान स्वतः स्वच्छता कर. त्याचा चेहरा हिरमुसला झाला. मी त्याला सांगितलं की तू जर तुझ्या स्वतःच्या हातांनी आजच्या आज हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला नाहीस तर मी मैयाला सांगेन की या आळशी आणि कामचुकार मुलाला इथे राहू देऊ नकोस. आणि क्षणात तिथून काढता पाय घेतला. रात्रभर कष्ट करून एखादी सुंदर मूर्ती घडवावी आणि सकाळी उठल्याबरोबर त्या मूर्तीचा हात अचानक गळून पडावा, तसे मला या संन्यासाचे वागणं पाहून झालं. तिथून मी थेट मुख्य घाटावर उतरून खाली गेलो आणि मैयाचं दर्शन घेऊन जलप्रशन करून अतिशय कठीण आणि बेकार रस्त्याने काठाकाठाने पुढे निघालो. थोडा अंतर गेल्यावर रस्ता संपला आणि उजव्या हाताला मैयाचं पाणी अक्षरशः इतकं जवळ होतं की कुठल्याही क्षणी मगरीने येऊन माझा पाय धरून मला खाली ओढले असते. नावामध्ये बसलेल्या केवटांनी आरडाओरडा सुरू केला आणि तसंही पुढे रस्ता नव्हता. त्यामुळे मी चटकन पुढच्या एका छोट्याशा घाटाने चढून वर गेलो आणि मशिदीवरून चालत गायत्री मंदिरापाशी आलो. इथे ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्यामधून मला पाहून एक तरुण धावतच माझ्या दिशेला आला. हा तरुण अतिशय चांगल्या कपड्यामध्ये होता आणि दिसायला एकदम हिरो होता. मला असं वाटलं की हा ऊसतोडणी कामगारांचा ठेकेदार आहे की काय. तो तरुण आला आणि त्याने अचानक मराठी भाषेत बोलायला सुरुवात केली. त्याने मला सांगितलं की त्याला कालच मला भेटायचं होतं, कारण मुलांनी जाऊन त्याला सांगितलं की मराठी बोलणारा परिक्रमावासी इथं आला आहे, परंतु आमची काल चुकामुक झाली, त्यामुळे सकाळपासून तो माझी वाट पाहत होता. मी गायत्री मंदिरावरून सरळ चाललो होतो. त्या रस्त्याने कुणीच जात नाही, त्यामुळे मी सुद्धा जाऊ नये तर डावीकडे वळून सडक मार्गाने थेट अंकलेश्वर गाठावे असे त्याने मला सांगितले. त्याने हे देखील सांगितले की पुढे काहीच नाही, त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका, परंतु मैयाचे शेवटचे आणि अतिशय सुंदर असं वळण इथे आहे. हे मी त्याला सांगितल्यावर तो मला म्हणाला की ते सर्व बरोबर आहे दादा, परंतु इथून पुढे जे गाव आहे त्या गावामध्ये 100% अहिंदूंची वस्ती आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका. परंतु माझा संकल्प काठाकाठाने चालण्याचा असल्यामुळं मी याचं ऐकणार नव्हतो. एकंदरीत या मुलाचे वागणे बोलणे मला थोडेसे आधुनिक वाटले, म्हणून मी त्याला विचारले की तू कोण आहेस आणि इथं काय करतोयस. त्यानं सांगितलं की तो शिरपूरचा रहिवासी असून शिक्षणाने इंजिनियर आहे आणि इथे ऊस तोडणी कामगार म्हणून कामाला आला आहे. हे सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
मी त्याच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवला आणि त्याला धीर दिला आणि सांगितलं की तुला असं कोणी सांगितलं की ऊस तोडणी कामगाराचं काम हे कमी दर्जाचं आहे. तो तरुण त्याची कर्मकहाणी मला सांगू लागला. तो म्हणाला, तसे नाही बाबाजी, परंतु आपल्या महाराष्ट्रातला ऊस कसा स्वच्छ आणि लांबीला छोटा असतो तसा इथला ऊस नसतो. तो अतिशय लांब लचक आणि वेडावाकडा वाढलेला असतो. तसेच या ऊसाचे वजन कमी व्हावे म्हणून इथे ऊसाचे शेत पेटवले जाते आणि वाळलेली पानं जळून संपली की सर्व आग विझली की मग उरलेला ऊस तोडावा लागतो. त्यामुळे संपूर्ण अंग आणि शरीर काळं होऊन जातं. शिवाय कधी कष्टाची सवय नसल्यामुळं अंगावर खूप ओरखडे उठतात. परंतु पर्याय नसल्यामुळं हे काम करावं लागतं. तशी एक चांगली नोकरी धुळ्याला लागली होती, परंतु लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आणि नुकतंच नवीन लग्न झालेलं असल्यामुळं बायकोला काय खाऊ घालायचं असा प्रश्न होता. त्यामुळे विचारात पडलेलो असतानाच बायकोनेच कल्पना दिली की ती पूर्वी ऊस तोडायला जायची, तसं यानं देखील तिच्याबरोबर ऊस तोडायला जावं. पर्याय नसल्यामुळं यानं होकार दिला आणि चांगलं उत्पन्न मिळू लागलं. ऊस तोडणाऱ्या पुरुषांना दिवसाला 750 मिळायचे आणि महिलांना दिवसाला 500 मिळायचे. दोघांचे मिळून महिनाखेरीज 40,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न साठायचे. बाकीचे कामगार देखील याचं शिक्षण बघून आणि क्षमता बघून याला कमी काम लावायचे किंवा जड काम फारसं करू द्यायचे नाहीत. हे सर्व करून याला थोडंसं नैराश्य आलं होतं. मी सर्वप्रथम याला जवळीक वाटावी म्हणून सांगितलं की हे पहा दादा, मी सुद्धा एक इंजिनियर आहे. त्यामुळं तुला अतिशय मनापासून सल्ला देतो की तू कृपा करून या कामाला कमी दर्जाचं न समजता तुझं अभियांत्रिकीचं डोकं लावून या कामामध्ये अजून काय काय सुधारणा करता येतील किंवा अजून काय काय करून या कामाची गती वाढवता येईल किंवा काय तंत्र वापरून या कामासाठी लागणारे कष्ट कमी करता येतील यावर तुझं डोकं लाव. मी नुकतीच ऊसाच्या शेतामध्ये बेकार अडकलेलं असल्यामुळं मला त्या ऊसाच्या प्रकाराचा अनुभव होता. त्यामुळं मला योग्य वाटलं असे काही सल्ले मी त्याला दिले. विशेषतः याची भाषा चांगली असल्यामुळं आणि याच्याकडे चांगल्यापैकी स्मार्टफोन देखील असल्यामुळं मी याला सुचवलं की ऊस तोडणी कामगारांचं आयुष्य कसं असतं यावर छोटे छोटे व्हिडिओ बनवून जर त्यानं यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली तर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि लोक आपलं काम पाहत आहेत किंवा आपल्या कामाला शाबासकी देतात हे पाहिल्यावर काम करणाऱ्या माणसाला देखील हुरूप येईल. त्याला ही कल्पना खूप आवडली. त्याचबरोबर मी त्याला अभियांत्रिकीचं डोकं लावून संख्याशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्सचा वापर करून देखील एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढवण्याची काही युक्ती सांगितल्या. कोयत्याचा वापर करून ऊसाचा एकसमान आकाराचे तुकडे करण्याचं यंत्र कसं बनवायचं याचं आरेखन अथवा डिझाईन त्याला मातीमध्येच काठीने काढून दाखवलं. नैराश्यानं ग्रासलेल्या त्याच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींमुळे उत्साह संचारला. तोपर्यंत त्याच्या पत्नीनं कोरा चहा बनवलेला होताच, तो घेऊन ती आली. मी चहा घेतला आणि निघणार इतक्यात दोघेजण माझ्या पाया पडले. मी देखील त्या लक्ष्मीनारायणाच्या पाया पडलो. विशेषतः त्या मुलीचे मी खूप मनापासून कौतुक केले. नवऱ्याची नोकरी गेलेली असताना हताश किंवा निराश नव्हता. तिने मोठ्या खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले आणि पडेल ते काम करण्याची आपल्या नवऱ्याची मानसिक तयारी तिने करून घेतली. त्यामुळेच हा इंजिनियर असून देखील ऊसतोडणी कामगारांचं काम करण्यासाठी तयार झाला. कुठलेही काम हलके नसते हेच या दोघांनी सिद्ध करून दाखवले. त्या दोघांचा निरोप घेतला आणि संपूर्ण शेतातून जाणाऱ्या मैयाचा किनारा पकडला. पुढे जे गाव येणार होते तिथे माझ्यासाठी काय वाढवून ठेवलं याची मला आता अजिबात कल्पना नव्हती. ते एका दृष्टीनं बरंच झालं असं म्हणायची पाळी माझ्यावर आली. इतके ते सर्व भयानक होते. नर्मदा खंडामध्ये असंही काही असू शकतं यावर विश्वासच बसत नव्हता. नर्मदे हर, नर्मदे हर.